नमस्कार शेतकरी मंडळी, आपलं पशुधन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अफगाणिस्तानच्या कांद्याला शेतकरी संघटनेकडून तीव्र विरोध. अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्याही देशातून भारतात व्यापारी कांदा आयात करू नये. केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना तशी परवानगी देऊ नये अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तसे निवेदन देण्यात आले. दिल्लीतील काही व्यापारी अफगाणिस्तान येथून कांदा आयात करीत आहे. महाराष्ट्र अनेक राज्यातील शेतकऱ्यांकडे साठवणूक केलेले रब्बी कांद्याचा मुबलक प्रमाणात साठा असून केंद्र सरकारही बंपर स्टॉकच्या माध्यमातून 5 लाख टन कांदा साठवून ठेवत आहे. शेतकऱ्याच्या कांद्याला बाजार समितीत आता कुठेतरी उत्पादन खर्चाच्या आसपास दर मिळत आहे. असे असताना देशात कांदा आयात करून देशांतर्गत कांद्याचा भाव पाडण्याचा षडयंत्र रचले जात आहे, असे संशय दिघोळे यांनी निवेदनात व्यक्त केले आहेत. शेतकऱ्याच्या कांद्याला पुढील काळातही चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने तत्काळ अफगाणिस्तानातील इतर 100% कांदा आयातीवर बंदी घालावी, असे निवेदनातून नमूद करण्यात आलं आहे. शुल्क हटवण्यासाठी आंदोलनाचा इशारा. केंद्राने आयातबंदी व निर्यातीवरील शुल्क पूर्णपणे हटवण्यासाठी वरील दोन्ही निर्णय घ्यावे, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जातील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप बदाने, जिल्हा समन्वयक भगवान जाधव, सदस्य विश्वनाथ पाटील, खंडू फडे आदी स्वाक्षर आहेत. अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.